तुम्हाला माझ्या आणि माझ्या मुलीमधलं एक इंटरेस्टिंग कॉन्व्हर्सेशन सांगतो आणि मला तुमचा ओपिनियन त्याच्यावर पाहिजे. ती एका चांगल्या कंपनीमध्ये इंटर्नशिप करते आणि तिला एक सॅटर्डेला काम आलं. सॅटर्डे जनरली नॉट वर्किंग. पण तरीसुद्धा तिने सांगितलं, की "लूक, जर का तुम्ही मला 3 पर्यंत डेटा दिलात, तर मी हे काम कंप्लीट करेन. कारण 3 नंतर आम्हाला फॅमिली फंक्शनला जायचं आहे बाहेर आणि मी त्याच्यानंतर नाही काम करू शकणार." 3 पर्यंत काही डेटा आला नाही. मग आम्ही फॅमिली फंक्शनमध्ये गेलो आणि 6-7 नंतर हिचे मेसेजेस सुरू झाले. ते सांगतात, की तिला हे सगळं काम कंप्लीट कर. ती म्हणाली, "मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं, की मी 3 पर्यंत अवेलेबल आहे. त्याच्या आधी करू शकते. आता मी नाही करू शकत. आय विल डू इट ऑन मंडे." तर मी बाजूला हे सगळं ऐकत असताना म्हटलं, की "लूक, आपण 9 पर्यंत घरी जाणारच आहोत. मग त्याच्यानंतर 1 तास बसून काम करून टाक ना. इट्स अ गुड हॅबिट." ती म्हणेल, "नाही, दॅट्स नॉट अ गुड हॅबिट." कारण त्यांना कळू देत वेळेचं महत्त्व आणि मी जर का त्यांना सांगितलं होतं 3 पर्यंत, तर त्यांनी द्यायला पाहिजे होतं. तर नाही, तर इट शुड वेट टिल मंडे. मी परत तिला कन्व्हिन्स करतो. ती म्हणाली, "नाही, दॅट्स युअर वे ऑफ वर्किंग, पण वी आर जेन-झीज. आवर वे ऑफ डूइंग थिंग्स आर डिफरंट." मला कळत नाही मी बरोबर आहे का ती बरोबर आहे. तुम्हाला काय वाटतं?